एक विचारू, तुम्ही रागावलात का माझ्यावर? नाही का? नाही, एवढं मोठं सत्य मी तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं म्हणून रागवलायत का? तिलोत्तमा, खरं सांगू ना तर मी चिडलो अजिबात नाही, पण त्रास मात्र मला खूप झाला. कारण तुला किती त्रास झाला हे माझ्याच्यानी ऐकवलं नाही. आणि राहून राहून एकच गोष्ट वाटली की तू आधीच का नाही सांगितलं सगळ्यांना हे. म्हणजे तुलाही त्रास झाला नसता आणि इतरांचा तुझ्याबद्दल गैरसमजही झाला नसता. बरोबर आहे तुमचं, नाही असं नाही, पण मी ना माझा हा भूतकाळ माझ्या मनाच्या एका खोलवर कप्प्यात बंद करून ठेवलाय. मला तो कधीच बाहेर काढायचा नव्हता, कारण मला त्या आठवणींचा सुद्धा त्रास होतो. मला नाही बोलता येत त्याविषयी. तिलोत्तमा, एक लक्षात आलंय का तुझ्या, या सगळ्या गदारोळात तू एक महत्वाची गोष्ट विसरलेली आहेस. हे लक्षात आलंय का तुझ्या? नाही. काय विसरले मी? एक अशी अत्यंत महत्वाची गोष्ट जी बायका कधीही विसरत नाही. काय? पण काय विसरले? तुला एक हिंट देतो. आपल्या येणाऱ्या नातवंडा संदर्भात आहे ती गोष्ट. अय्या, अमृताला 7वा महिना लागला आणि तिचं आता आपल्याला डोहाळ जेवण करायचंय. येस. मी कशी विसरू शकते? आणि तुमच्या बरं लक्षात राहिलं? लक्षात नाही का राहणार? जर तू आजी होणार, मी आजोबा नाही का होणार? मलाही तेवढीच उत्सुकता आहे नातवंडाला अंग खांद्यावर खेळवण्याची, त्याच्याबरोबर घोडा घोडा करण्याची. मी एक काम करते, मी गुरुजींना फोन करते, चांगला मुहूर्त काढते, लगेच तयारीला लागूया. तयारीला तर लागलंच पाहिजे, पण त्याआधी मूड बरा झालाय ना तुझा. सो आता झालं गेलं सगळं विसरून जायचं, आनंदात राहायचं आणि तयारीला लागायचं. थँक्यू. लजा. हे बाळ आहे ना तुमच्यावर गेलं. खूप आगाऊ आहे. काय केलं त्याने? सारखं लाता मारत असतं. जरा झोप लागली की दंगा सुरू. सांगायचं ना मला. आय विल टॉक टू हिम. आता बोला मग. हे बाबड्या, मी असा नाही त्रास द्यायचा. आम्हाला माहिती आहे जागा थोडीशी लहान आहे. तू बाहेर आलास ना की लात मार, उड्या मार, काय करायचं ते कर. आणि तुला एक सांगतो, आई बाबा जाम प्रेम करतात ना तुझ्यावर. हो काय? हा, ते थोडं आहे, ती चिडकीच आहे. वा 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 वा, छान छान गप्पा सुरू आहेत तुमच्या. ओरडणार होतात ना? हा, शिस्तीत राहायचं. आई नाही तर रागवेल तुला. त्याला ओरडणं म्हणतात का? म्हणजे ऐकल्याशिवाय तिकडे पर्यायच नाहीये, कळलं काय? बापाचं ऐकायच लागणार आहे त्याला. पेढे कुठे? ते बॅग ते बॅगेवर का ठेवता? तुम्हाला माहिती आहे ना, ते ऑइलचा, ग्रीसचा, नको नको तो वास येतो. देवासमोर ठेवले का? देवासमोर ठेवा, आई बाबांना द्या. तुम्हाला ना काही शिस्तच नाहीये. शिस्त नाहीये काय? मी चाललेलोच ना. ना आठवलं, तुम्हाला आठवतं मी मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की मी नवस बोलले देवीकडे. हा हा. मला ना 7वा महिना लागला की पहिल्या मंगळवारी देवीची ओटी भरायची असं म्हणाले होते मी. मला प्लीज अंबाबाईच्या देवळात घेऊन जाल का प्लीज? आणि त्यात तुम्हाला माहितीये का, काल स्वप्नात येऊन चक्क स्वतः त्यांनी आठवण करून दिली. प्लीज प्लीज घेऊन जा ना प्लीज. ते अंबाबाई के साथ डिस्कशन हो गया ना. फिर जाने का बस. काय? कुठे जाणे का? ते ठरतंय. ताई या ना, बसा ना. नाही नाही, बसायचं नाहीये मला. मी एक महत्वाची गोष्ट तुला इथे सांगायला आले. माझं गुरुजींशी बोलणं झालंय. त्यांनी मला सांगितलं की पुढल्या आठवड्यातली एक चांगली तारीख त्यांनी मला काढून दिलेली आहे, तेव्हा आपण डोहाळ जेवण करायचं. ठीक आहे? आई, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना. मी अंबाबाईकडे नवस बोलले होते की मी येऊन तिची ओटी भरेन, चालेल का? हो, अगदी खुशाल जा. पुढल्या आठवड्यात एकदा का डोहाळ जेवण झालं की मग जा तू, काही हरकत नाही. कारण गुरुजींनी मला असं सांगितलंय की आईनी म्हणजे तू डोहाळ जेवण होईपर्यंत घराचा उंबरठा ओलांडायचा नाही. काय बघतेस? कळतंय ना मी काय सांगतेय? आगाऊपणा करायचा नाही. नाही अजिबात. हो आई. आराम कर. हसू नका. देवी सांग आईच्या स्वप्नाचा होईल. काय
काय झालं पुन्हा? मला मला सांग, मी करू का ॲम्ब्युलन्सला फोन? मला पाय ॲम्ब्युलन्स नकोय, पुन्हा लात मारली. तुमचं काही ऐकत नाही आपलं बाळ. प्रिन्स, मी काय प्रिन्स बाप 2 महिने उरलेत. 2 महिन्यात आपल्या घरात एक छोटा पाहुणा येणार आहे. अख्खं घर कसं गजबजून जाईल ना. आई बाबांचा उत्साह ओसंडून वाहत असेल सावली. खूप वर्षांपासूनची आईची इच्छा होती, फायनली पूर्ण होते. हो. आणि हो, पुढच्या आठवड्यात आपल्याला वहिनींचं डोहाळ जेवण करायचं आहे. मला असं वाटत होतं की आपण बाळासाठी आणि वहिनींसाठी एखादं छान गिफ्ट घेऊयात का? आयडिया चांगली, पण ऐक, मला यातलं काही माहिती नाहीये. तू बघ काय करायचं ते. तू जे म्हणशील ते फायनल. आणि हो, मला हेही वाटत होतं की त्यांच्या डोहाळ जेवणाची मुख्य साडी आपणच घेऊयात. म्हणजे एखादी छानशी भरजरी पैठणी वहिनींवर उठून दिसेल. चालेल, पण वहिनींना घेऊन जा. म्हणजे उद्या जर तू साडी घेऊन आलीस आणि तिला नाही आवडली तर परत ती नेऊन देणं, बदलणं, उगाच तो व्याप नको. तसं नाही करू शकणार. वहिनी घराबाहेर नाही जाऊ शकत. का? तब्येत ठीक नाही का? नाही, तब्येत ठीक आहे, पण तिलोत्तमा मॅडमने स्पष्ट सांगितलंय, जोवर डोहाळ जेवण होत नाही तोवर वहिनींना बाहेर जाता नाही येणार. ठीक आहे, मग जे आई जे सांगेल ते कर. किंवा आपण एक काम करू शकतो, जेव्हा आपण दुकानात जाऊ तेव्हा मी वहिनींना व्हिडिओ कॉल करते, म्हणजे त्यांच्या आवडीची साडी घेऊ. माझी बायको स्मार्ट आहे.